नमस्कार, मी चंपतराव विश्वनाथराव डाकोरे, दिव्यांग परत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष. नांदेड जिल्ह्यातील दिव्यांगावर होत असलेल्या अन्यायाबद्दल माननीय जिल्हाधिकारी साहेब 7 वेळेस संबंधित अधिकाऱ्याची बैठक घेऊन एकाही प्रश्नाचे जर प्रश्न सुटत नसतील तर दिव्यांगाचा दिवा कोण लावणार या संबंधामध्ये मी जिल्हाधिकारी साहेबांना प्रश्न विचारलेला आहे. तर जिल्हाधिकारी साहेब म्हणतात लगेच आपण 8 दिवसात बैठक घेऊ. जिल्हाधिकारी साहेब 8 वेळेस बैठक घेऊन जर निर्णय लागत नसेल तर आमच्या दिव्यांगाबद्दल तुम्ही तुमच्या संबंधित कनिष्ठ अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई का करत नाही? दिव्यांगाच्या प्रश्नावर जर कोणी हे करत नसेल तर दप्तर दिरंगाई कायदा का वापरत नाही? आणि आमच्या दिव्यांगाची अवहेलना का होत आहे? दिव्यांगाचा 2016चा कायदा करून आमच्या दिव्यांगाला काय उपयोग होणार आहे? दिव्यांगांचं मंत्रालय स्थापन करून दिव्यांगाच्या दारामध्ये लाखो रुपये खर्च करून जर दिव्यांगाचे प्रश्न तुमच्या लेवलवर तुमचे अधिकारी सोडत नसतील त्यांच्यावर तुम्ही शिस्तभंगाची कारवाई का करत नाही? आमची फक्त बैठक घेता आणि त्या बैठकीमध्ये संबंधितच अधिकारी उपस्थित राहत नसेल तर दिव्यांगाचे प्रश्न कोण सोडवणार? तुमची माझी चर्चा होणार आणि त्यामध्ये ते चर्चा निष्फळ होणार आणि त्याच्यामध्ये प्रोसिडिंगसुद्धा होणार नाही. आणि प्रोसिडिंगसाठी 1 महिना जर लागत असेल तर संबंधित अधिकाऱ्याला प्रश्न केव्हा मिळणं माहिती होईल? आणि संबंधित अधिकारी तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायला 6 महिने लावतील. तर त्यासाठी जिल्हाधिकारी साहेब हे तावडीत लक्षात घ्या. नाही लक्षात घेतला तर दिव्यांगाचा अस्त्र उभा करून आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करील. आणि त्यामध्ये आमदार खासदाराचे घरंसुद्धा आम्ही सोडणार नाही. आमदार खासदाराच्या घरावर सुद्धा दिव्यांगाच्या प्रश्नासाठी प्रशासन आमच्याकडे लक्ष देत नाही. लोकप्रतिनिधी या नात्याने जर दिव्यांगाला न्याय मिळत नसेल तर तुम्ही आम्हाला सांगितलं पाहिजे. म्हणून आम्ही खासदार आमदाराच्या घरावर सुद्धा आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी मी देत आहे. जय